नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अळूवडी। श्रावण महिना चालू आहे की कुठल्याही उपवासाला अळूवडी, कोथिंबीर वडी अतिशय चांगली लागते, सगळ्यांनाच आवडते। आणि नक्की आपण बघूया आपण तयारी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण मी दर मंगळवारी आणि गुरुवारी मंगल मराठी रेसिपीवर यूट्यूबला माझ्या नवीन रेसिपी अपलोड करत असते बरोबर 11 वाजता। त्या तुम्हाला पाहता येतील, असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण अळूवडी। अळूवडीसाठी लागणार आहेत आपल्याला प्रथम वडीची पानं, ही या पद्धतीची असतात, थोडीशी काळसर, आणि याचे देठ आपल्याला काढायचे आहेत, याचे शिरा काढायचे आहेत आपल्याला। तर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे, पण त्यासाठी काय साहित्य लागेल अजून ते बघूया। वडी लावणारे बेसन आहे, 1 कप बेसन घेतलं आहे, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून हिरवी मिरची, आलं, लसूण यांची मिळून पेस्ट केली आहे मी, चिंचेचा कोळ गरजेनुसार आपण घ्यायचा आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, एक चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, तीळ 1 टेबलस्पून घेतले मी, गूळ चवीनुसार, लिंबा एवढा हवा आपल्याला, आणि मीठ आपल्याला चवीनुसार आपण घेणार आहोत। आपण आता प्रथम पीठ भिजवून घेऊया। मोठं भांडं घेतलं आहे मी, याच्यामध्ये मी घालणार आहे बेसन, तांदळाचं पीठ, आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धणे पावडर, गरम मसाला, मीठ चवीनुसार, तीळ, गूळ आणि हा चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ मी 2 मोठे चमचे घालणार आहे, कारण त्याचे आंबट गोड चव छान येते। आणि आपण छान कालवून घेणार आहोत। थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे। आपलं पीठ छान भिजवून झालं आहे, आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे। पीठ भिजवून झाले, आता आपण पानाचे शिरा काढून घेऊया। पानं घेतली आहेत मी, तुम्हाला हे थोडीच पानं आहेत त्यांची मी शिरा काढून दाखवते, मी आधीच काढून ठेवलेले आहे। त्या पानाला आपण आता देठ असा शिरा अशी काढून घ्यायची, त्याच्यामुळे आपली वडी वळताना आपल्याला त्रास होणार नाही। अशा आपल्याला सगळ्या पानांच्या काढून घ्यायच्यात।
अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत सगळ्या पानांच्या शिरा. आपली पानं सगळे शिरा काढून झालेले आहेत आणि याच्यावर मी चिंचेचा कोळ आहे तो थोडासा लावणार आहे. हातानेच पसरवायचा आहे. पूर्ण पानावर म्हणजे छान आंबट गोड चव येईल. आणि आपण हे जे पीठ आहे ते पसरवणार आहोत आपण. याला आपण हिरवी मिरची आणि आलं लसूण अशी मिळून पेस्ट केली आणि ती टाकली आहे. त्याच्यामुळे एक छान चव येते. आपण हे दुसरं पान त्याच्यावर असं उलटं करणार आहोत. आपण पानाची उलटी बाजू घेतो, ही या बाजूने पीठ नाही लावतो, उलट्या बाजूने पीठ लावतो आपण. आता आपण हे तिसरं पान लावणार आहोत आणि ते त्याच्या विरुद्ध बाजूला करणार आहोत आणि याला मी चिंचेचा कोळ लावणार आहे. फार छान होते. मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही जर केली तर तुमची अळूवडी नक्की चविष्ट आणि सुंदर होईल. नक्की तशीच करून बघा. माझ्या रेसिपी सगळेजण म्हणतात की म्हणजे खरं तर थोड्याशा लांब असतात, लेंदी असतात, पण ते याच्यासाठी एवढ्या पुरतच असतात की मी जे करते ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं पाहिजे. तर तुम्ही घरी करून बघताना तुम्हाला करता आल्या पाहिजेत. मी वरून हे दुमडून घेतले. याप्रमाणे पानं आपण अशी उलटी हे करून घ्यायची आहे. मग ही साईड फिरवायची आहे आणि थोडंसं पीठ लावणार आहे इथे मी अशी, म्हणजे ते चिकटे. इथे सुद्धा इथेच थोडंसं याचं काम आहे आपलं. आणि आपण आता रोल करणार आहोत. आणि आपली रोल करून झाली आहे. आणि ही वडी आपण आता ठेवून बाकीच्या लावून घेऊया. वडीची पण आपली लावून झाली आहेत. मी या पातेल्यात उकडणार आहे. ही तुम्हाला मोदक पात्रात उकडू शकता. मी पण ह्या पातेल्यात उकडणार आहे. त्याच्यासाठी चाळण लागेल मला आणि त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यात ही पानं मी अशी लावणार आहे आणि आपण उकडून घेणार आहोत. पाणी तापत ठेवले मी, त्याला छान उकळ आली आहे आणि हे चाळण मी आता त्याच्यावर ठेवणार आहे. वरती झाकण ठेवणार आहे आणि हे आपण 20 ते 25 मिनटं आपण उकडून घेणार आहोत. आपल्या वड्या उकडून झाल्यात आणि मी ही चाळण बाहेर काढली आहे आणि आपण ह्या काढूया, प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण ह्या आता कापायच्या आहेत. कटिंग करूया आपण याला. याला मी आता कटिंग करणार आहे.
वडी तयार आहे आणि ह्या सगळ्या आपण कटिंग करून घेऊया. हे आता आपण तळून घेऊया. पॅन तापत ठेवलं आहे, त्याच्यात मी तेल घालणार आहे. याच्यात एक एक वडी मी शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला. या जेवढ्या पॅनमध्ये राहतील तेवढ्या परतूया आपण. हे आणि दुसरी बाजू पण अशीच खरपूस आपण शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. झाल्यात काढून आपल्या हे झाल्यात तळून काढायच्या आहेत त्या. सर्विंग डिशमध्ये सगळ्या काढून घेऊया आपण. या तयार आहे आपली अळूवडी आणि त्याला मी थोडीशी तिळाने गार्निश करणार आहे. आणि ही आपली आता खायला एकदम तयार आहे. तयार आहे आपली अळूवडी. अतिशय सुंदर झाली आहे. थोडीशी तिखट आंबट गोड चवीला अतिशय सुंदर लागते ही. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा. नक्की आवडतील मला ते ऐकायला वाचायला आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्याला जर क्लिक केलं तुम्ही तर माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. माझ्या रेसिपीना लाईक पण द्या, शेअर पण जरूर करा त्या आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या या फोटोवर क्लिक केलं तर ते तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.